15 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कमळ चिन्हाच्या उमेदवाराला विजयी करण्याकरता भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा महापौर हा परभणी शहरामध्ये आणण्याकरता आपल्या सर्वांना 15 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत आपण सर्वांनी प्रचंड मेहनत करून आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करा अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपल्या परभणीमध्ये येऊन विकसित परभणीचा संकल्प करून गेलेले आहे। बंधू भगिनींनो, 15 तारखेची निवडणूक ही या ठिकाणी उभे असलेल्या उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे। ही निवडणूक मेघनाताई बोर्डीकरच्या नशिबाची नाही आहे। ही निवडणूक शिवाजी भरोसेच्या नशिबाची नाही आहे। ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे। ही निवडणूक परभणी महानगरपालिकेची जनता आहे। या जनतेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारकडनं ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून 55 योजना येतात, 18 पगड जाती, 12 बलुतेदारांचा ओबीसी समाज, 353 जातीचा ओबीसी समाज, मराठा समाज, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, मुस्लिम समाज, या समाजाकरता ज्या योजना आहेत, या 55 योजना आपल्या नगरसेवकाच्या माध्यमातून आपल्या परभणी शहराच्या जनतेला आणणारी निवडणूक आहे। 55 योजना आणणारी निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना या निवडणुकीच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकडे पोहोचणार आहे। 15 तारखेची निवडणुकी मेघनाताई बोर्डीकर, मी ज्या सरकारमध्ये काम करतो त्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या 48 योजना, अन्न, अपंग, निराश्रित, विधवा, घटस्फोटीत, आमच्या लाडक्या बहिणीपासून तर शेतकरी, शेतमजुरापर्यंत या समाजाच्या कल्याणाच्या योजना आहेत। या योजना आपल्याला 48 योजना आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून परभणीच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता ही निवडणूक आहे। आणि एवढंच नाही तर मेघनाताई बोर्डीकर पालकमंत्री आहे। पालकमंत्र्याचे विशेष अधिकार आहेत। माननीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरजी यांच्या डीपीसीच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ज्या परभणी महानगरपालिकेकरता 22 योजना येतात, या 22 योजनाची ही निवडणूक आहे। 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना विचार आपल्या लोकांसमोर मांडायचा आहे। प्रत्येक वार्डात, प्रत्येक घरी जाऊन मांडायचा आहे। 124 योजनाचं कमळ आहे। 124 योजनाचं कमळ आहे आणि 124 योजना घेऊन आपलं सरकार परभणी महानगरपालिकेच्या गरीब माणसाचं कल्याण करणार आहे। एकीकडे कमळ आहे, दुसरीकडे बाकी लोक आहे। कमळ हे विकासाचे कमळ आहे, बाकी लोकांचा डब्बा गोल आहे। मताचं दान म्हणून पडून जातील, मताचं दान म्हणून पडून जातील। ना मोदीजीकडे जातील, ना देवेंद्रजीकडे जातील, ना मेघनाताईकडे जातील, मत घेतील आणि पडून जातील। जर विकसित परभणी करायची असेल तर आपल्या सर्वांना घरोघरी जावं लागेल। आपण कार्यकर्ते बसलेले आहोत, जनता बसलेली आहोत। आपल्याला 3 दिवस घरोघरी जावं लागेल 124 योजनाचा पिटारा घेऊन। बंधू भगिनींनो, माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारत 2047चा संकल्प केला आहे। जगातला सर्वोत्तम भारत, जगातला शक्तिमान भारत, जगातला आधुनिक भारताचा संकल्प माननीय पंतप्रधान मोदीजींनी केला आहे आणि जगातल्या सर्व देशांनी मोदीजीच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे। आज बघा, पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत करत असताना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्र मांडला आहे। 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र,
आणि 2047च्या महाराष्ट्राच्या विकासाची संकल्प मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला आहे. तिकडे मागच्या लाडक्या बहिणी शांत राहा. मागच्या लाडक्या बहिणी आपसात बोलूचा संकल्प आणि जेव्हा मंत्रिमंडळासमोर देवेंद्रजी संकल्प मांडला त्यामध्ये विकसित परभणीचाही संकल्प मांडलाय. आज बघा या परभणीमध्ये खऱ्या अर्थाने प्रचंड विकासाची कामं आपल्याला करायची आहे. रस्ते करायचे, लाईट करायचे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करायच्या आहे. या ठिकाणी बाजारपेठ आहे, नाल्या आहे, ज्या आपण आता जाहीरनामा देतोय. आपण या ठिकाणी जो जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत ती विकासाची गॅरंटी आहे. या सरकारच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या माध्यमातून विकसित परभणी 2047ला परभणीची जनसंख्या विचारात घेऊन ज्या बाळांनी जन्म घेतला, जे बाळ जन्म घेणार आहेत त्यांच्याकरता परभणी कसं असेल हा विजन डोळ्यासमोर ठेवून 2047 परभणी हा विचार करा. तेव्हाचे बाळ, तेव्हाची लोकसंख्या, आपण सर्व जेव्हा 2023 वर्षानंतर जाऊ तेव्हा 23 वर्षानंतरचा भारत, 23 वर्षानंतरचा महाराष्ट्र, 23 वर्षानंतरची परभणी आणि 23 वर्षानंतर या परभणीला सुरक्षित परभणी, या परभणीला सर्वात मोठी सिक्युरिटी द्यावी लागणार. या शहरामध्ये कोणी जातीवाद करू नये, जातीवादाचे दंगे करू नये, सुरक्षित परभणी द्यावं लागेल. अवैध धंद्याची कंबर मोडून काढावी लागेल. या शहरामध्ये गोवंश चालणार नाही याचा विचार करावा लागेल. या शहरामध्ये प्रचंड ताकदीने सिक्युरिटी द्यावी लागेल. आणि मेघनाताई, आपण विचार करतोय मार्चच्या अधिवेशनामध्ये या आपल्या परभणी शहरामध्ये आपल्याला या शहराची गल्ली न गल्ली, चौक न चौक, रस्ता न रस्ता हा हाय प्रोफाईल, हाय क्वालिटीच्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली आणायचा आहे. सीसीटीव्ही सर्व्हिलन्स या शहराचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नवीन सर्व्हिलन्स करून प्रत्येक चौक, प्रत्येक घर परभणीचं रात्री बेरात्री अपरात्री कोणी दरोडा चोरी करू नये. आमचे लहान लहान बाळ घरी जातात त्यांना इजा करू नये. जो या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने या शहराची खिलवाड करणारे अवैध धंद्याचे लोक आहे, या शहरात अवैध धंदा चालू नये. ड्रग्ज, एमडी, गांजा, सट्टा माफिया चालू नये. या शहराला आमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षा द्यायची आहे. लाडक्या बहिणीची योजना केवळ पैसे देण्यावरतीच नाही आहे, त्याला निधी देण्यावरतीच नाही आहे, तर आमच्या लाडक्या बहिणीची सुरक्षितता करावी लागेल. मेघनाताई, तुम्ही पालकमंत्री असताना, आणि मी तर तुम्हाला सांगतो 4 काम बाजूला करा. पहिलं काम करा, रात्री 2 वाजता ही माझी लाडकी बहीण रस्त्याने गेली, कोणाची वाकडी नजर टाकायची हिंमत होऊ नये, कोणाची वाकडी नजर टाकायची हिंमत होऊ नये. याकरता आपल्याला विकसित परभणी करायची आहे. बंधू भगिनींनो, विकसित परभणीचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे. आमच्या मेघनाताईंनी विशेष प्रकल्प आणण्याची योजना तयार केली आहे. सुरेश वरपुडकरजी या ठिकाणी अनेक पद्धतीने आपल्याला विकासाचे कामं करण्याचा निर्णय घेत आहेत. मी तर सांगेल खऱ्या अर्थाने या शहराला विकसित शहर करण्याकरता प्रचंड मेहनतीने आपल्याला मजबूती द्यायची आहे.